किती मी दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाही. बघतोच तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. जाकीट घाला, योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे. हवा फक्त पवार साहेबांची आहे. तुम्ही बारामतीकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमचं. जाहीर करायचं. त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात. बार काही नाही. किती ती दमदाटी केली, आले ना बोलली. किती ती दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाही. बघतोच तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. किती ती दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाही. बघतोच तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला, वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही, घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. जाकीट घाला, योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे. हवा फक्त पवार साहेबांची आहे. आणि म्हणून घड्याळ लक्षात ठेवा, ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही. लोक सांगतील, लोक येतील, प्रचार करतील, म्हणतील लोकसभा तो सिर्फ झाकीची विधानसभा अभी बाकी आहे. वस्तादाना एवढं साधं समजू नका. वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी आहे. एका महाराष्ट्र वस्तादाच्या पाठीमागं उभा करा, त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ना, ते दिल्लीचं सरकार नाही जगाला हरवलं ना तर बघा. आणि म्हणून या विधानसभेला भावानं लक्षात ठेवा, या विधानसभेला लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या आयुष्याच्या, भविष्याच्या, नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. ज्या माणसानं आपली गिरायची शेती मागायची केली, ज्या माणसानं आपल्या घरात दुचाकीच्या ऐवजी 4 टक्क्यांनी, ज्या माणसामुळे आपली सापराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं. आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावी, जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो, तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो. त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा झाकी आहे. आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे. आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्ताद सक्षम आहे, या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे. म्हणूनच ही विनंती करतो, या विचारानं हे शिवस्वराज्य आणण्यासाठी. आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोर्निसात करतात. आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर भिडवणारं सरकार महाराष्ट्रात आणायचं, त्यासाठी कंबर घुसा. कारण बारामतीने जर करामत केली तर भले भले तोंडात बोटं घालतात आणि ती करामत कोणी कोणा विश्वास थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.